हॅलो अँड वेलकम वन्स अगेन. आपण बघतो टॉपिक ए सी सर्किट्स आणि आपण डिस्कस करतोय ए सी सर्किट्समध्ये असलेले टेक्स्टबुकमधील अनसॉल्व न्यूमरिकल. आपण लास्ट लेक्चरला काही न्यूमरिकल सॉल्व केलेले आहेत. आज जे काही राहिलेले आहेत ते संपूया. ॲज वेल ॲज आपण सी टी जेई आणि नीटचे काही क्वेश्चन्स या टॉपिकमध्ये विचारलेले होते आत्तापर्यंत. ते काही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते डिस्कस करूया आणि आज हा टॉपिक संपूया. ओके. सो येणाऱ्या संडेची जी टेस्ट असेल त्या संडेसाठी हा फुल टॉपिक असेल. ओके. आपण तुम्हाला मी म्हटलं होतं की ए सी सर्किट पूर्ण टॉपिक कवर होईल. सो त्या टॉपिकवरची टेस्ट तुम्हाला तिथं ती द्यावी लागेल. सो फुल टॉपिक आपण पुन्हा एकदा ए सी सर्किट घेऊया. या थर्सडेची जी टेस्ट असेल त्याच्यासाठी तुम्हाला सुद्धा याच टॉपिकवरती टेस्ट द्यावी लागेल. ओके. चला आपण काही न्यूमेरिकल लास्ट लेक्चरला जे घेतलेले होते त्याच्या पुढं आपण कंटिन्यू करूया. मला वाटतं नंबर 17 पर्यंत आपण डिस्कस केलेलं होतं. क्वेश्चन तुम्हाला इथं दिसेल. पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्यायचा आहे आणि क्वेश्चन लिहून घेतल्यानंतर मग त्याचा आन्सर माझ्याबरोबर तुम्ही लिहायचा आहे किंवा मी एक्सप्लेन करून झाल्यानंतर व्हिडिओ पॉज करून लिहून घेतलं तरी चालेल. याच्यामध्ये अजून एक असं आहे की गिवन पॉईंट्स मी देईन, फॉर्म्युला मी देईन, पण जी कॅल्क्युलेशन्स आहेत जे की बेरीज वजाबाकी किंवा प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जो पार्ट आहे तो तुम्ही स्वतः करायचा आहे. मी याच्याही आधी तुम्हाला सांगितलं आहे की त्याच्यामध्ये जर काही शंका असतील म्हणजे लॉग टेबलच्या मदतीनं जर कॅल्क्युलेशन्स कशी करायची हे जर कोणाला माहीत नसेल तसं मला पर्सनली सांगा. मी तसं लॉग टेबलसुद्धा तुम्हाला सांगेन. पण आता ठीक आहे 12वी आपली अर्धी झालेली आहे त्यामुळे लॉग टेबल आता प्रत्येकाला येत असेल. ॲक्च्युली 11thमध्ये 11वीमध्येच लॉग टेबलचं कॅल्क्युलेशन आणि लॉग टेबलचा स्टडी हा डिटेलमध्ये घेतला जातो त्यामुळे तो तुम्हाला येत असेल. आपण असं कन्सिडर करूया आणि मग पुढे जाऊया. चला आपण बघूया. क्वेश्चन नंबर 18 चेक करा. A capacitor of 100 microfarad, a coil of resistance 50 ohm and an inductance 0.5 Henry are connected in series with 110 volt 50 Hz source. एक series RLC सर्किट आहे. Calculate the RMS value of current in the circuit. Simple, very simple example. एक RLC सर्किट आहे. मी बुक प्रमाणे इथं 18 नंबर लिहितो. ओके. सो वी हॅव दिस LCR सर्किट. इथे EMF आहे LCR. सो याच्यामध्ये जाणारा करंट आहे I. हे आहे ते ERMS आपण म्हणूया. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज. ओके. आपल्याला कॅपॅसिटर दिलेला आहे 100 मायक्रोफॅरॅड. देन रेजिस्टन्स दिलेला आहे 50 ओहम आणि इंडक्टर दिलेला आहे 0.5 हेनरी आणि आपल्याला विचारलेला आहे RMS करंट. ओके. सो पहिल्यांदा आपण फॉर्म्युला बघूया. आता करंट काढायचं असेल यातनं टोटल जाणारा करंट असं आपण म्हणूया IRMS. सो करंट इज इक्वल टू IRMS इज इक्वल टू ओहम्स लॉ ERMS अपॉन टोटल सर्किटचा रेजिस्टन्स. मग टोटल सर्किटच्या रेजिस्टन्सला आपण Z म्हणतो ना, इम्पेडन्स म्हणतो ना. बघा आपण बघितलेलं आहे फक्त जर रेजिस्टन्स असेल तर आपण R लिहिलं असतं, जर फक्त इंडक्टर असतं तर XL लिहिलं असतं, फक्त कॅपॅसिटर असतं तर XC लिहिलं असतं. पण RLC तिघजण जर असतील तर मात्र आपल्याला तिथं काय लिहावं लागेल Z लिहावं लागेल किंवा त्याला आपण इम्पेडन्स म्हणूया. सो इम्पेडन्स लिहावं लागेल. ओके. आता ERMS आपण 110 घेऊया काही हरकत नाही पण Z दिलेलं नाही. पण ह्या तिघांच्या व्हॅल्यूजवरून आपल्याला Z काढता येतो. ओके. सो Z पहिल्यांदा काढून घेऊया. बट Z इज इक्वल टू √R² प्लस XL मायनस XCचा स्क्वेअर झालाय. बऱ्याच वेळेला फॉर्म्युला हा तिघांचं कॉम्बिनेशन आहे ना. सो तिघांवरनं Z आला. हे कसं आलं हे पण आपण रिलेशन बघितलेलं आहे. आता R माहिती आहे बघा डायरेक्ट दिलेले R, पण XL आणि XC दिलाय का नाही. सो पुन्हा आपल्याला XL काढावं लागेल. सो XL म्हणजे काय ओमेगा L म्हणजेच काय 2πfL आणि XC म्हणजे काय 1/ओमेगा C म्हणजेच काय 1/2πfC. आता चेक करा L दिलाय का. येस वी हॅव L. फ्रिक्वेन्सी दिली का फ्रिक्वेन्सी माहिती आहे 2π. सो कोणाची व्हॅल्यू निघेल XL ची निघेल. इथं चेक करा
2 पाय एफ माहीत आहे, सी दिलाय का, सी दिलाय. आता हा फक्त मायक्रोफॅराडचा फॅराडमध्ये कन्वर्ट करून घ्या. सो एक्स सी निघेल. सो एक्सेल एक्स सी दोन्ही निघाले. इथं पुट करू शकता. आर माहिती आहे कोणाची व्हॅल्यू निघेल, झेडची व्हॅल्यू निघेल. सो वी हॅव द व्हॅल्यू ऑफ झेड. सो झेड मिळालेला आहे 134.88. 134.88 ओहम. हे फक्त आता ही टास्क इम्पॉर्टंट आहे बघा याच्यामधली. समजलं का काय करायचं. मी काय म्हटलं मग अशी IRMS इज इक्वल टू ERMS अपॉन झेड आपल्याला दिलेला फॉर्म्युला आहे. सो झेड मात्र माहीत नाही आहे, बट झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सीचा स्क्वेअर असते हे आपल्याला माहीत आहे. सो फक्त हे डिटेलमध्ये तुम्हाला इथे सॉल्व्ह करावं लागेल. ही टास्क फार इम्पॉर्टंट आहे याच्यामधली आणि तुम्हाला कशाची व्हॅल्यू काढावं लागेल, झेडची काढावं लागेल. सो यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ झेड दॅट इज 134.88 ओहम. चला मग ती व्हॅल्यू इथे पुट करायची. सो 134.88 अपॉन दिस 111. So you will get ampere. So you will get the value of current. sorry ERMS वरती ना आणि Z खाली. ओके. सो हे जर सॉल्व केलात तर तुम्हाला IRMS मिळेल 0.816 एम्पियर. युनिट लिहायला विसरायचं नाही. लक्षात आलं का बघा. सो दिस इज अबाउट द RMS करंट. सो ह्या सर्किटमधून जाणारा RMS करंट किती असेल तर एवढा असेल. सिंपल ओहम्स लॉ आहे ना. सो ERMS अपॉन रेजिस्टन्स. सो रेजिस्टन्सच्या ऐवजी आपण झेड लिहिलं ना, का तर सर्किट RLC आहे पण झेड दिलेलं नाही आहे म्हणून आपण काय केला, इन डिटेल झेड काढला आणि त्या व्हॅल्यू इथे पुट केल्याने आपल्याला हे मिळालं. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ IRMS. होप की समजलं असेल. चला लिहून घ्या आणि हे कॅल्क्युलेशन सॉल्व करा पॉज करून आणि चेक करा फायनल आन्सर. सो दिस इज आवर क्वेश्चन नंबर 18. नेक्स्ट 19 क्वेश्चन नंबर बघूया. फाइंड द कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर विच व्हेन पुट इन सेरीज विथ 10 ओहम रेजिस्टन्स makes the power factor equal to 0.5. assume an 80 volt 100 Hz AC supply. 19 नंबर घेऊया आपण. चला 19 नंबर. चला मी गिवन पॉइंट्स लिहितो. पहिल्यांदा बघा काय दिलंय. फाइंड द कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर. सी काढायचा आहे. सी रेजिस्टन्स दिलेला आहे 10 ओहम. पॉवर फॅक्टर दिलाय. पॉवर फॅक्टर काय असतो, कॉस ऑफ फाय ना 0.5 आणि ते व्होल्टेज दिलेलं आहे त्याला ERMS आपण म्हणूया. सो व्होल्टेज इज 80 व्होल्ट. बरोबर आहे का बघा. सो व्होल्टेज इज 80 व्होल्ट अँड फ्रिक्वेन्सी दिलेली आहे एफ इज इक्वल टू 100 हर्ट्ज. बघा आता आपल्याला सी पर्यंत पोहोचायचं आहे. सी. सो सी पर्यंत जायचं आपल्याला. सो काय करायला लागेल, सो सीचा फॉर्म्युला शोधायला लागेल. सी आपल्याला एक्सीचा फॉर्म्युला माहिती आहे, एक्सी वरनं सी काढता येतो पण एक्सी दिलाय का इथे चेक करा. सो दिलेला नाही. आता फक्त सर्किट जे आहे ते कुणाचं आहे, कॅपॅसिटरचं आणि रेजिस्टन्सचं सर्किट आहे एवढं लक्षात ठेवा. ओके. सो आधी आपण फॉर्म्युला लिहूया. बघूया. सिन्स एक्सी इज इक्वल टू वॉट 1/2πfc. चला चेक करूया. आपल्याला सी काढायचा आहे, एफ माहिती आहे पण एक्सी दिलाय का, नाही दिलं. मग पहिल्यांदा आता एक्सी काढून घेऊया. एक्सी काढूया. सो एक्सी कसा काढूया बघा. त्यासाठी आपण झेडचा वापर करून बघूया. का तर पॉवर फॅक्टर दिलाय ना. सगळे फॉर्म्युले एकमेकांना रिलेटेड आहे त्यामुळे कुठला तरी कुठेतरी फॉर्म्युला हा यूज होतच असतो. आपल्याला आता काय एक्सीची टास्क आहे, एक्सी काढायचा आहे बट झेड माहिती आहे आपल्याला. बट झेड इज इक्वल टू काय असतं, अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी स्क्वेअर ना. पण आता एक्सेल काय घ्यायची गरज नाही, इंडक्टर नाही आहे. सो आर स्क्वेअर प्लस एक्सी स्क्वेअर आला. आता चेक करूया. एक्सी काढायचं आहे ना. आर माहिती आहे पण झेड माहिती आहे का नाही. बट झेडसाठी आपल्याला कॉस फाय माहिती आहे. बघा कॉस फाय म्हणजे काय, पॉवर फॅक्टर. बट मी अगेन असं लिहितो. बट आपण झालाय का बघा फॉर्म्युला. कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आर अपॉन झेड. आता चेक करूया. कॉस फाय माहिती आहे का, माहिती आहे. आर माहिती आहे का, माहिती आहे. सो ह्याच्यावरून काय निघेल आपल्याला, झेड निघेल. सो झेड इज इक्वल टू व्हॉट, आर अपॉन कॉस ऑफ फाय. बघा इथं झेडची व्हॅल्यू आपल्याला फाइंड होईल का. चला झेडची व्हॅल्यू मिळाली. येस. सो हे इक्वेशन जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होईल, स्क्वेअर करायला लागेल ना. झेड स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एक्सी स्क्वेअर करायला लागेल. सो देअरफॉर एक्सी स्क्वेअर काय येईल आपल्याला सांगा, आर स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर येईल. बघा देअरफॉर एक्सी काय येईल, अंडर रूट आर स्क्वेअर मायनस झेड स्क्वेअर येईल. झाला. एक्सी निघाला. बघा पहिल्यांदा काय काढलं, झेड काढला. आर माहिती आहे, कॉस फाय माहिती आहे.
झेड माहीत झाला, आर माहीत आहे, एक सी निघेल आणि हा एक सी इथे पुट केला की सी मिळेल. देअरफॉर सी इज इक्वल टू व्हॉट 1/2 पाय दिस एक्स सी आणि एफ म्हणूया आपण. दिस इज आवर फॉर्म्युला. मग आता सगळ्या व्हॅल्यू पुट करा. सो झेड आहे तो 20 ओहम येतोय बघा इथं. हे सिंपल आहे बघा 10/20 ओहमच येईल ना. ओके. नंतर एक्स सी आहे तो 10√3 येतोय. हा मी आन्सर्स देतो तुम्हाला, सगळे हिंट दिलेले आहे. आता फक्त कॅल्क्युलेशन्स करा. आणि नंतर सी काढलेला आहे तो 9.2 × 10⁻⁵. 9.2 × 10⁻⁵. दिस इज व्हॉट फॅरेड. चालेल. ओके. काय काय केले चेक करा. सिंपल आहे का बघा. फक्त फॉर्म्युले मात्र तोंडपाठ पाहिजेत. सगळे एकमेकांना तिथंच कुठेतरी रिलेट करत असतात. एकमेकांच्या जवळच सगळ्यांचे आन्सर्स हे असतात. त्यामुळे फक्त जर फॉर्म्युला व्यवस्थित माहीत असेल तर आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स जमून जातील. सो क्वेश्चन नंबर 19चं हे आन्सर आहे. सो बुकमध्ये बरोबर आहे 9.2 × 10⁻⁵. टास्क मी तुम्हाला दिलेले आहे करायला. तुम्हाला फक्त आता इथे काय काय करायला, हे काय सोपंच आहे बघा. 10/0.5 20 आलं हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे आणि हे करून पुन्हा हे इम्पॉर्टंट आहे. सो 2 तरी कॅल्क्युलेशन्स ॲटलिस्ट तुम्हाला इथं करावी लागतील. प्रत्येक क्वेश्चनमध्ये 1-2 कॅल्क्युलेशन्स ही डिफिकल्टी राहणार आहे. सो क्वेश्चन नंबर 19 चला सोडवा आणि हे आन्सर्स फक्त 1, 2 and 3 आन्सर्स हे टॅली करा. मी रब करतो. सो क्वेश्चन नंबर 19चं हे आन्सर. नेक्स्ट 20 बघूया. चलो क्वेश्चन नंबर 20 हा बघा CET सॉरी टेस्टला झालेला आहे कालच्या, तरी सुद्धा घेऊया पुन्हा आपण. सो 20 म्हणतो मी. फाइंड द टाइम रिक्वायर्ड फॉर 50 Hz अल्टरनेटिंग करंट टू चेंज इट्स व्हॅल्यू फ्रॉम 0 to RMS व्हॅल्यू. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 Hz आणि टाइम विचारलेला आहे. पण टाइम कसला विचारलेला आहे, जेव्हा व्हॅल्यू किती होईल 0 to IRMS होईल. म्हणजे करंटची व्हॅल्यू थोडक्यात काय होईल IRMS इतकी होईल. मग IRMS म्हणजेच किती असतं I0/√2 असतं ना. सो आपल्याला इक्वेशन I इज इक्वल टू I0 sin of ω_t. आता I किती पुट करायचा I0/√2 म्हणायचा. IRMS ना हे I0 हे sin of 2π/ft म्हणूया. ओमेगाच्या ऐवजी 2π टाकलं. I0 कॅन्सल होईल. 1/√2 इज इक्वल टू sin of 2π × 50 × t इले बघा. ओके. आता 1/√2 जो आहे त्याला sin of π/4 म्हटलं जातं. इज इक्वल टू sin of हे 100π/t म्हणूया. सो हे आणि हे आता इक्वल करूया आपण. सो देअरफॉर π/4 इज इक्वल टू वी कॅन राईट 100π/t. ह्यातला पाय काय करता येईल, पाय दोन्ही साईडचा कॅन्सल करता येईल. सो आपल्याला टी किती मिळेल बघा 1/400 सेकंड मिळेल. येस 1/400 सेकंड. फक्त हे मग आहे तसं ठेवू शकता. आता डिपेंड आहे, तुम्हाला ऑप्शन्स असते तर हे लक्षात आलं असतं. आत्ता काय हे न्यूमरिकल आहे त्यामुळे आहे तसं ठेवलं तरी चालेल. अजून पुढे कसं सॉल्व करायचं बघा. सो हे 1/4 वीक बाजूला काढतो. सो 1/4 × 10⁻² होणार ना, ते वरती घेतो 10⁻² होणार आहे. सो 1/4 म्हणजेच किती 0.25 × 10⁻² सेकंद. पुन्हा मी हा पॉईंट उजवीकडे घेतो एका घरानं. मग उजवीकडे एका घरानं म्हणजे हे किती झालं 10⁻³ राईट साईडला म्हणजे -1ची ॲडजस्टमेंट ना. सो हे असं काय केलं बघा 2.5 मिलीसेकंडसाठी. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ टाईम. हे मला वाटतं टेस्टला एक्झाम्पल झालेलं आहे. ओके. सो फ्रिक्वेन्सी इज गिवन अँड वी हॅव टू फाइंड आउट द टाइम. सो टाइम पिरियड नाही फाइंड करायचा, ॲट पर्टिक्युलर पॉईंटचा टाइम फाइंड करायचा जेव्हा करंट किती झाला IRMS झाला, म्हणजेच किती झाला I0/√2 झाला. सो याच्याऐवजी आपण I0/√2 टाकलं. I0 याच्यामध्ये कॅन्सल केला. ही सगळी ॲडजस्टमेंट केली आणि स्मॉल टी बाजूला काढला. समजलं का बघा. दिस इज क्वेश्चन नंबर 20 फ्रॉम टेक्स्ट बुक. चलो लिहून घ्या हा व्यवस्थित. आता काही कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला करायचे नाही, सगळे मी केलेले आहेत. ठराविक कॅल्क्युलेशन जे सोपे आहेत ते मी करतोय, अवघड आहे ते तुम्ही कराल. माझ्यापेक्षा तुम्ही हुशार आहात त्यामुळं. ओके. सो 20 नंबर झालेला आहे. चला 21 नंबर घेऊया. टेक्स्टबुक प्रमाणे देतो मी क्वेश्चन तुम्हाला.
21. Calculate the value of capacity in picofarad. कॅपॅसिटर काढायचा आहे which will make 101.4 मायक्रोहेनरी इंडक्टन्स एल दिलेला आहे टू ऑसिलेट द फ्रिक्वेन्सी ऑफ 1 मेगाहर्ट्ज. सी विचारलेला आहे सी, आणि सी कशात पाहिजे? पिकोफॅराडमध्ये पाहिजे. इंडक्टन्स दिलेला एल 101.4 मायक्रोहेनरी म्हणजेच किती? 101.4 गुणिले 10⁻⁶ हेनरी. ॲज वेल ॲज फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी इज गिवन 1 मेगाहर्ट्ज इज इक्वल टू 10⁶ हर्ट्ज. दिसतंय का बघा सगळ्यांना? थोडीशी लाईट गेलेली आहे. येस. C is equal to question mark, so C we have to find out in the picofarad. L is given, that is F is given. आपण रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला बघितला होता बघा. रेझोनंट फ्रिक्वेन्सी FR is equal to 1/2π √ LC. आठवते? हा फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल कारण फ्रिक्वेन्सी 1 मेगाहर्ट्ज दिलेली आहे. ह्यातला एल दिलेला आणि ह्यातला सी काढायचा आहे. सो इथं बघा टास्क आता इम्पॉर्टंट काय, फॉर्म्युला सोपा आहे, हे सॉल्व्ह करता येतं. फक्त टास्क काय आहे की जे येणारं आन्सर जे आहे आपलं कॅपॅसिटर सी, ते आन्सर मात्र कशामध्ये पाहिजे? पिको फॅराडमध्ये पाहिजे. पिको मीन्स व्हॉट? 10⁻⁻12. आठवत आहे? मी काही इम्पॉर्टंट आहेत ते इथे लिहितो वाटलेस. सेंटी म्हणजे 10⁻², मिली म्हणजे 10⁻3, मायक्रो म्हणजे 10⁻6, नॅनो म्हणजे 10⁻9 आणि पिको म्हणजे 10⁻12 आणि पुढं असतं फेमटो. फेमटो, ऑट्टो, झेप्टो, एप्टो पुढचं असतं सगळं, पण हे इम्पॉर्टंट एवढं आहे. सो आपल्याला कॅपॅसिटर कशात लिहावा लागेल? पिको फॅराडमध्ये लिहावं लागेल. सो पिको फॅराड म्हणजे किती? 10⁻12 मध्ये आन्सर तुम्हाला लिहावं लागेल. आता फॉर्म्युला तर हा मिळाला आहे. सो आता फ्रिक्वेन्सी माहीत आहे, ह्याला FR म्हणूया आपण. आपल्याला काढायचा सी. सो ही टर्म सॉल्व्ह करायची, त्यामुळे काय करूया? स्क्वेअर करूया दोन्ही साईडचा. सो दोन्ही साईडचा स्क्वेअर केला, सो 1/4π² आणि हे स्क्वेअर रूट निघून गेलं म्हणजे राहिलं काय? LC राहिला. ओके. सो देअरफॉर C इज इक्वल टू 1/4π² L इंटू FR म्हटलं तरी चालेल. सो आपल्याला फॉर्म्युला कोणाचा मिळाला? सीचा फॉर्म्युला मिळाला, 1/4π² L इंटू FR. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत बघा. सो 1/4 इंटू 3.142चा स्क्वेअर इंटू L आहे आपल्याकडं 101.4 इंटू 10⁻6 आणि इंटू FR पण आहे 10⁻6. सो हे सगळं हे तर कॅन्सल होईल. मग राहिलं काय? 3.142 इंटू 3.142 इंटू 101.4. हे फक्त मग तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल आणि ह्याचा काय घ्यावं लागेल? रेसिप्रोकल घ्यावं लागेल. मग जे काय आन्सर येईल त्याची ॲडजस्टमेंट करायला लागेल 10⁻12च्या फॉर्ममध्ये. ओके. सो ॲडजस्टमेंट इज लाईक 249.8 इंटू 10⁻12 फॅराड. इट मीन्स व्हॉट? 249.8 पिको फॅराड. सो अशी ॲडजस्टमेंट आपण करू शकतो. चेक करा. ह्या पण व्हॅल्यू जर लिहून घ्या कुठं तर बाजूला, हे पण महत्त्वाचं आहे, हे बऱ्याच वेळेला येतं. ओके. सो कॅपॅसिटर विचारलेला आहे, तोही पिको फॅराडमध्ये विचारलेला आहे. इंडक्टर आपण घेतला, तो कन्वर्ट करून घेतला हेनरीमध्ये. फ्रिक्वेन्सी दिली ती हर्ट्जमध्ये कन्वर्ट करून घेतली. रेझोनंट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला वापरला, F इज इक्वल टू 1/2π √LC. त्यातला सी काढायचा आहे म्हणून दोन्ही साईडचा स्क्वेअर केला आणि सीचा फॉर्म्युला सेपरेट केला. हे फक्त आता मग तुमची टास्क आहे ते सॉल्व्ह करा आणि जे काही आन्सर येईल त्याला ॲडजस्टमेंट करायची. ॲडजस्टमेंट करायची म्हणजे काय? इंटू 10ची पॉवर आपल्याला -12 आणायची आहे ना. सो आता पॉईंट शिफ्टिंग तुम्हाला माहीत आहे की पॉईंट समजा उजवीकडे गेला तर 10ची पॉवर मायनसमध्ये वाढत जाते, पॉईंट डावीकडे गेला तर 10ची पॉवर प्लसमध्ये वाढत जाते. ओके. सो यू कॅन शिफ्ट द पॉईंट टुवर्ड्स राईट ॲज वेल ॲज टुवर्ड्स लेफ्ट ॲज पर द रिक्वायरमेंट. आपल्याला जशी गरज आहे तसा पॉईंट आपण काय करायचा? शिफ्ट करायचा आणि काय करायचं हे मग सॉल्व्ह करायचं. बघा सुटलं का? चला हेरप करू मी. सो दिस इज द क्वेश्चन नंबर 21 फ्रॉम टेक्स्ट बुक.
चला 22 घेऊया. A 10 microfarad capacitor is charged to 25 volt of potential. The battery is disconnected and a pure 100 millihenry coil is connected across the capacitor so that LC oscillations are set up. Calculate the maximum current in the coil. थोडासा विचार करायला लावण्यासारखा आहे. बघूया आपण. एक कॅपॅसिटर आहे. क्वेश्चन नंबर 22. एक कॅपॅसिटर आहे 10 मायक्रोफॅरडचा. काय केलं? हा चार्ज केला 25 व्होल्ट इतक्या व्होल्टेजला. आता काय केलं? एकदा चार्ज करून ठेवला हा कॅपॅसिटर आणि ह्याला इंडक्टर जोडला 100 मिली हेनरीचा. ॲक्रॉस म्हणजे पॅरलल. ॲक्रॉस जोडला म्हणजेच काय? पॅरलल जोडला. आठवतं LC ऑसिलेशन्स. ओके, इकडे कॅपॅसिटर होता, इकडे इंडक्टर होता, L आणि C. हा पहिल्यांदा चार्ज होता ना, पुन्हा हा चार्ज डिस्चार्ज व्हायचा, पुन्हा मग हा चार्ज व्हायचा, पुन्हा डिस्चार्ज, चार्ज डिस्चार्ज असं होत होतं ना. LC ऑसिलेशन सेटअप होत होते. ओके, सो इथं सुद्धा ते झालं. बॅटरी काढली आणि त्याला पुन्हा इंडक्टर जोडला कनेक्टेड अक्रॉस द कॅपॅसिटर सो दॅट LC ऑसिलेशन्स आर सेटअप. ऑसिलेशन्स तयार झाले. सो कॅल्क्युलेट द मॅक्सिमम करंट इन द कॉईल. सो करंट किती असेल हा जाणार आहे. सो दिस इज द क्वेश्चन मार्क. आता बघा, आता हा तर फॉर्म्युला आपण कुठं बघितला नव्हता. LC ऑसिलेशनमध्ये तर फॉर्म्युलाच नव्हता, पण कन्सेप्ट माहीत होती की जो कॅपॅसिटर पहिल्यांदा चार्ज होतो तो डिस्चार्ज होतो कुणाच्या मदतीनं? इंडक्टरच्या मदतीनं. मग मी तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं बघा, कुठली एनर्जी कुठल्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. कॅपॅसिटर चार्ज झाला म्हणजे कॅपॅसिटरवरती कुठली एनर्जी आली? इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी आली. आणि कॅपॅसिटर डिस्चार्ज झाला इंडक्टरमधनं म्हणजे इंडक्टरमध्ये EMF तयार झाला, करंट गेला म्हणजे इंडक्टरमध्ये कुठली एनर्जी? मॅग्नेटिक एनर्जी आली. म्हणजे कॅपॅसिटरची जी काही एनर्जी होती ती इंडक्टरच्या एनर्जीमध्ये कन्वर्ट होत होती LC ऑसिलेशन्समध्ये. बरोबर, म्हणजे एनर्जी कन्व्हर्जन किंवा एनर्जी कॉन्झर्वेशन म्हणूया आपण. इकडली एनर्जी आणि इकडली एनर्जी सेम, किंवा कॅपॅसिटर एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इंडक्टर एनर्जी असं म्हटलं तरी चालेल ना. ओके, सो मला सांगा, आपण लिहिलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी इज कन्वर्टेड इनटू मॅग्नेटिक फील्ड ऑफ एनर्जी किंवा मॅग्नेटिक फील्ड एनर्जी असं म्हणूया. म्हणजे एनर्जी ऑफ कॅपॅसिटर इज इक्वल टू एनर्जी ऑफ इंडक्टर म्हटलं तर चालेल. मग आता एनर्जी ऑफ कॅपॅसिटर किती असते? 1/2 CV². इलेक्ट्रोस्टॅटिक मधला आहे का फॉर्म्युला? आणि ह्याचे किती असते? 1/2 LI². आठवतंय का? 1/2 mu² ला आपण हे कम्पेअर केलं होतं इक्वेशन बघा. सो इंडक्टरची आपण एनर्जी काढली होती. ओके, सो देअरफॉर CV² इज इक्वल टू LI². आपल्याला पाहिजे कोण? I पाहिजे. सो I² इज इक्वल टू CV² अपॉन L. सो I इज इक्वल टू अंडर रूट C अपॉन L इंटू V. दिस इज वॉट वी हॅव फॉर्म्युला. बघा, आपल्याला हा फॉर्म्युला आता मिळाला. काय केलं आपण? जी काही इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी होती ती कन्वर्ट कशामध्ये झाली? मॅग्नेटिक फील्ड एनर्जीमध्ये सांगितली. LC ऑसिलेशनमध्ये हे सांगितलं होतं ना. फक्त हा फॉर्म्युला काही LC ऑसिलेशनमध्ये बघितला नाही आपण, पण तरी पण का लिहिला बघा, कारण C ची जर एनर्जी म्हटलं तर 1/2 CV² असते. हे इलेक्ट्रोस्टॅटिक शिकवतं आपल्याला. आणि L ची एनर्जी किती असते? 1/2 LI². आपण आठवतंय का बघा की मास इज ॲनालॉगस टू द L असं म्हटलं होतं. 1/2 mv². व्हेलॉसिटी इज ॲनालॉगस टू द करंट. आपण ॲनालॉजी डिफाईन केली होती, एनर्जी फाइंड आउट केली होती इंडक्टरची. सो तो फॉर्म्युला आपण इथे घेतला. सो दोन्ही एनर्जी सेम केल्याने आपण काय केलं? त्यातनं I बाजूला काढला. आता चेक करा, C दिलाय का? दिलाय. L दिलाय का? दिलाय. V कॅपॅसिटरचं व्होल्टेज दिलंय का? दिलंय. सो ह्या 3 व्हॅल्यू मग इथं पुट करू शकता आणि तुम्हाला फक्त मग काय करावं लागेल? कॅल्क्युलेशन. सो C किती आहे? सो 10 × 10⁻⁶ अपॉन L किती आहे? 100 × 10⁻³ आणि V किती आहे? 25. सो यू कॅन सॉल्व. हे मात्र जमेल ना? आता करा सॉल्व. चला. सो 0.25 एम्पियर इज द व्हॅल्यू ऑफ करंट. म्हणजे जे काही LC ऑसिलेशन तिथं सेटअप होणार आहेत त्या LC ऑसिलेशन्स तिथं जो काही करंट होता, इकडे एकदा जातो इकडे एकदा जातोय, त्या करंटची व्हॅल्यू किती असेल तर 0.25 एम्पियर इतकी व्हॅल्यू असेल. सो दिस इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन नंबर 22. चला लिहून घ्या हे व्यवस्थित.
नेक्स्ट टेक्स्टबुकमधला शेवटचा क्वेश्चन आहे बघा 23. चला, ए 100 मायक्रोफॅराड कॅपॅसिटर इज चार्जड विथ ए 50 व्होल्ट सोर्स सप्लाय. आत्ताच्या सारखंच आहे, कॅपॅसिटर चार्ज केला, देन सोर्स सप्लाय इज रिमूव्ड अँड द कॅपॅसिटर इज कनेक्टेड अक्रॉस अन इंडक्टर. सेम आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ विच 5 अँपियर करंट फ्लोज थ्रू द इंडक्टन्स. कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स. आत्ताचाच फॉर्म्युला यूज करायचा, फक्त करंट दिलाय आणि इंडक्टर विचारलाय. मगाशी काय केलं होतं, इंडक्टर दिला होता, करंट विचारला होता एलसी ऑसिलेशनचा. चला गिवन पॉईंट्स लिहा. 100 मायक्रोफॅराड कॅपॅसिटर, 100 मायक्रोफॅराड. हे कन्वर्जन तुम्ही करत चला प्रत्येक वेळेला. काही वेळेला मी लिहितोय, लिहित नाहीये, तुम्ही मात्र लिहा. चार्ज विथ 50 व्होल्ट सप्लाय. कॅपॅसिटर चला चार्ज केला. आता बॅटरी काढली आणि तिथे इंडक्टर लावला. मग तो इंडक्टर किती असेल असं विचारलं. जेव्हा करंट किती फ्लो होईल, 5 अँपियर फ्लो होईल. सो मगासारखाच ना, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी is converted into magnetic field energy किंवा magnetic energy. So 1/2, therefore 1/2 CV square is equal to 1/2 LI square. 1/2 तर जाईल. So CV square is equal to LI square. आता L काढायचं ना. So therefore L is equal to CV square upon I square. C is what? 100 into 10 raised to minus 6 into V square, that is 50 square, upon I square, that is 5 square. So you can easily solve this. जमेल ना हे. आता 50 चा वर्ग सोपा आहे, 5 चा वर्ग सोपा आहे, सगळं हे तोंडी सुद्धा कॅल्क्युलेशन जमू शकतं. सो L is equal to 0.01. Unit is what? Henry. बुकमध्ये तितकंच आन्सर आहे. बघा, लिहा व्यवस्थित, समजून घ्या. काही शंका असतील तर तशा नोट डाऊन करा आणि मग त्याच्यावरती आपण पुन्हा डिस्कशन करूया. सो एल इज इक्वल टू वॉट? 0.01 हेनरी. सो क्वेश्चन नंबर 22 आणि 23 जो आहे, दोघांची आयडिया सेम आहे किंवा दोघांचे कॅल्क्युलेशन्स हे सेम आहे. ओके, चला लिहून घ्या हे. Okay, so these are the questions from textbook and their answers. याचा आता टास्क तुम्हाला काय असेल तर कॅल्क्युलेशन्स कडून मी जे आन्सर लिहिलेलं आहे ते टॅली करणं, वेदर इट इज करेक्ट ऑर नॉट. ओके, आणि मग काही कॅल्क्युलेशन्समध्ये जर शंका असतील तर तशा त्या शंका मला तुम्ही विचारा. चला, सो AC सर्किट हा ॲज कम्पेअर्ड टू द लास्ट टॉपिक थोडासा इझी वाटतोय. फॉर्म्युलेसुद्धा इझी आहेत समजून घ्यायला. चला, काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डिस्कस करूया आपण. चलो, so question number first, look at the question number. A coil having effective area A is held with its plate normal to magnetic field of induction B. एक कॉइल दिलेले आहे, एरिया A आहे आणि ती धरलेली आहे नॉर्मल टू द मॅग्नेटिक फील्ड B. द मॅग्नेटिक इंडक्शन इज क्विकली रिड्यूस्ड टू 25% ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. ॲक्च्युली रिड्यूस्ड बाय पाहिजे, ते रिड्यूस्ड बाय 25% कमी झाली आहे, म्हणजे 75% झाली असा अर्थ आहे त्याचा. ओके, ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू इन 2 सेकंड, देन EMF इंड्युस्ड अक्रॉस द कॉईल विल बी. आता ॲक्च्युली आपण B ची व्हॅल्यू आधी लिहून घेऊया. सो B इज 75% ऑफ B, किंवा हा B' जो सेकंडचा होणार आहे तो 75% झाला. सो 75 अपॉन 100 इंटू B. सो हेच मग 3/4 B लिहिले तरी सुद्धा चालू शकेल. सो एवढं B' झालेलं आहे. देन एरिया दिलेला आहे A इज एरिया. सो E विचारलेला आहे. E काय असतो फॉर्म्युला आपल्याला? d∅ अपॉन dt लिहितो ना. सो टाइम इज ऑल्सो गिवन. सो व्हॉट इज टाइम? सो 2 सेकंड इज टाइम. सो काय झालं की एवढं मॅग्नेटिक फील्ड कन्वर्ट झालं किंवा 75% झालं किती वेळेमध्ये? 2 सेकंडमध्ये. सो ओके, आणि आपल्याला EMF विचारलेला आहे. ऑप्शन्स बघा, 3AB/8, 3AB/4, AB/4 किंवा AB/4.
2. ओके, सो आपण जर हे आता सिन्स आपण फाय इज इक्वल टू बी ए पुट केलं तर चालेल. सो वी कॅन पुट व्हॅल्यू ऑफ फाय इज बी ए, दॅट इज देअर फोर ई इज इक्वल टू ए इंटू डी बी अपॉन डी टी म्हणूया आपण, का तर बी चेंज आहे ना. सो ए इंटू बी किती लिहूया आपण 3/4 बी म्हणूया, आणि किती वेळात होते हे 2 वेळात होते. सो हे 3ab अपॉन 8 म्हटलं तर चालेल का बघा. सो 3ab अपॉन 8. ओके, सो वी हॅव द ऑप्शन ए. सो चेक करा. सो फॅराडे लॉज आपण इथं थोडक्यात यूज केलेला आहे. आता AC सर्किटमध्ये हे ॲक्च्युली हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा आहे, पण हा MST CET 2014ला विचारलेला क्वेश्चन आहे. याच्यात डिस्कस केलेला नव्हता, सो आपण आता तो डिस्कस केलेला आहे. सो दिस इज द आन्सर. राईट डाऊन द आन्सर. नेक्स्ट. सो नेक्स्ट क्वेश्चन इज ओके, हा सुद्धा इझी आहे. हा सुद्धा CETचा आहे म्हणून घेऊया आपण. हा पण ॲक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच आहे. ॲक्च्युली लास्ट सिलेबस जर आपण बघितला मग लास्ट इयरचा, तर कसं असायचं की बघा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याच टॉपिकमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि AC सर्किट दोन्ही दिलेले होते. आता काही वेगळं केलेलं नाही. आता फक्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सेपरेट केला आणि AC सर्किट सेपरेट केला. पण जर अदरवाईज आपण जर लास्ट सिलेबसचा जर विचार केला तर हे दोन्ही टॉपिक एकत्र केले होते आणि टॉपिकला हेडिंग होते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काही फरक नाही आहे, फक्त सिलेबस स्प्लिट केलेला आहे. नेक्स्ट. इन ए कॉइल L इज इक्वल टू 5 हेनरी, करंट चेंजेस ॲट द रेट ऑफ 2 एम्पियर पर सेकंड. 2 एम्पियर पर सेकंड म्हणजे DI अपॉन DT दिलेला आहे. सो EMF इंड्यूस्ड. सो L दिलेला आहे बघा, L इज इक्वल टू 5 हेनरी. DI अपॉन DT आपण म्हणूया DI अपॉन DT. सो DI अपॉन DT इज गिवन 2 एम्पियर पर सेकंड. 2 एम्पियर पर second. So EMF is equal to question mark. Yes, EMF induced. Okay, so we have formula E is equal to minus L DI upon DT. ॲक्च्युली फॉर्म्युला हा आहे ना आपला मायनस साईन असलेला. ठीक आहे. आता इथं आन्सर्स बघा -10 पण आहे आणि +10 पण आहे. का तर बघा -L किती आहे 5 आणि हे इंटू हे 2. सो आपण मायनसला प्रायोरिटी देऊया ना आधी, नंतर ॲज अ मॅग्निट्यूड सुद्धा आपण घेतो व्हॅल्यू. पण जर दोन्ही ऑप्शन्स इथं असतील, -10 पण आहे आणि +10 पण आहे, सो गिव्ह द प्रायोरिटी टू मायनस फर्स्ट ऑफ ऑल. म्हणून आपण याला काय म्हणू शकतो -10 म्हणू शकतो. सो वी हॅव ऑप्शन ए. हा सुद्धा कशावरती बघा, आपण सेल्फ इंडक्टन्स कन्सेप्ट बघितली होती. सो सेल्फ इंडक्टन्सवरती हा थोडक्यात न्यूमेरिकल आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनमध्ये. सेल्फ इंडक्टन्स आणि त्याच्यानंतर म्युच्युअल इंडक्टन्स ज्याच्यावरती ट्रान्सफॉर्मर डिपेंड होता. सो त्या सेल्फ इंडक्टन्सवरती आपण हा न्यूमेरिकल लिहू शकतो. नेक्स्ट. चलो पुढचा सुद्धा MST CETचाच आहे, ॲज वेल ॲज तो सेम याच फॉर्म्युल्यावरती आहे. एकदम इझी आहे बघा. CETला म्हणजे तसे फार इझी क्वेश्चन्स असतात. तोच CPMT एक्झाम आहे, PBPMT आहे, ह्या डिफरंट स्टेटच्या एक्झाम्स आहेत, त्यांना सुद्धा ते विचारलेले आहेत. चला तो क्वेश्चन बघूया आपण. Look at the question. If a current of 10 ampere flows in 1 second through a coil and induced EMF is 10 volt, then the self inductance of the coil is. आपण जो आत्ताचा फॉर्म्युला बघितला किंवा आत्ताची जी कन्सेप्ट बघितली त्याच्याच बेसवरती आहे. सो हा सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचाच आहे, फक्त हा CETला विचारलेला आहे म्हणून घेतोय मी. अदरवाईज डोंट थिंक एनिथिंग, डोंट जस्ट जज एनिथिंग. दिस इज इम्पॉर्टंट रिगार्डिंग द CET क्वेश्चन. ओके, सो करंट दिलेला आहे I 10 एम्पियर. मग काय सारखंच आहे बघा हे. ओके, फ्लोज इन 1 सेकंड. इट मीन्स वी कॅन से दॅट टाइम इज गिवन 1 सेकंड. आणि EMF दिलेला आहे 10 व्होल्ट. 10 व्होल्ट. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ EL. ओके, सो आता इथं सगळ्या व्हॅल्यू प्लस आहे त्यामुळे आपण मॅग्नेट्यूड व्हॅल्यू घेऊ शकतो. सो E इज इक्वल टू व्हॉट EL DI अपॉन DT. सो E 10 L DI अपॉन 10 अपॉन 1 म्हणू शकतो. ओके, सो L इज इक्वल टू व्हॉट 1 हेनरी. सो लुक ॲट D ऑप्शन.
समजलं का बघा. सेम मगाशी जसा सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला इथं यूज केलेला आहे आणि याचं सोल्युशन काढलेलं आहे. चला नेक्स्ट घेऊया 6, 7, 9. चला जेई मेन 2016चा हा क्वेश्चन आहे. चला क्वेश्चन बघूया पहिल्यांदा आपण. An arc lamp requires a direct current of 10 ampere at 80 volt to function. If it is connected to 220 volt RMS voltage, 50 Hz frequency AC supply, the series inductance needed for it to work is close to. सिंपल AC सर्किट आहे ज्याच्यामध्ये इंडक्टर किती गरजेचा आहे विचारलेला आहे किंवा इंडक्टर किती कनेक्ट करावा लागेल हे विचारलेलं आहे. आपल्याला दिलेला आहे रेजिस्टन्स दिलेला आहे, 80 एम्पियर करंट म्हणलेला आहे, ॲट 80 व्होल्ट टू फंक्शन असं म्हणलेलं आहे. इफ इट इज कनेक्टेड टू 220 व्होल्ट RMS, सो ERMS ची व्हॅल्यू दिलेली आहे ॲज वेल ॲज फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट द इंडक्टर. चल गिवन पॉईंट्स लिहा पहिल्यांदा. सो ERMS दिलाय बघा सुरुवातीला. सो ERMS इज 220 व्होल्ट. Then frequency is given. Okay, now the series inductance needed for it work, L विचारलेला आहे L. So we can have or we have to find out the value of L. ओके, आता इंडक्टर आणि रेजिस्टन्स असलेलं सर्किट आहे. इंडक्टर अँड ओनली रेजिस्टर L अँड R. आपण फॉर्म्युला काय लिहितो बघा, Z इज इक्वल टू वॉट, अंडर रूट R² प्लस XL² लिहितो ना. XL मायनस XCचा स्क्वेअर होता, सो आपण हे असं लिहू शकतो सिंपल. याच्यावरच आपण ERMS इज इक्वल टू अंडर रूट ER² प्लस EL² लिहिलं तर चालेल का सांगा. हा फॉर्म्युला असा का लिहिला बघा. बघा Z इज इक्वल टू जर अंडर रूट R² प्लस XL² असेल तर झेडच्या ऐवजी ERMS. बरं, करंट आपण सिरीजमध्ये असं म्हटलं, करंट सगळ्यांमधनं कॅन्सल झाला, सो झेडच्या ऐवजी ERMS लिहिलं, आरच्या ऐवजी ER लिहिलं, XLच्या ऐवजी EL². आपण हा फॉर्म्युला लिहू शकतो. आता ERMS दिलेला आहे. ER म्हणजे काय, इथलं व्होल्टेज. इथलं व्होल्टेज काय किती असतं, IR असतं ना. आणि EL म्हणजे काय, इथलं व्होल्टेज किती असतं, I इंटू XL असतं. सो मी हाच फॉर्म्युला असा लिहू का बघा. आता काय करतो मी, दोन्ही साईडचा स्क्वेअर करून घेतो. सो ERMS² इज इक्वल टू ER² प्लस EL² मध्ये चालेल. आता आपल्याला काढायचं आहे कोण, ॲक्च्युली L काढायचं. सो L कुठं दडलाय, इथं दडलाय बघा. कसा दडलेला आहे, सो EL² मी बाजूला घेतो. सो EL² इज इक्वल टू देअरफोर. ओके, सो EL² हे ER² इकडे घेऊया, म्हणजे काय होईल, हे ERMS² मायनस ER² होईल. चालेल, हे मी इकडे घेतलं. सो EL² इज इक्वल टू ERMS² मायनस ER² झालं. आता बघा आपल्याला ERMS तर दिलेला आहे, ER आपण घेऊ शकतो, IR म्हणू शकतो, IR चालेल. देअरफोर EL म्हणजे काय, I इंटू XL². ERMS दिलेला आहे त्यामुळे आहे तसा ठेवा. आणि ER म्हणजे काय, I इंटू Rचा स्क्वेअर. चालेल. आता I आपण 10 एम्पियर घेऊ शकतो बघा, 10 एम्पियर तिथंच लिहितो मी, सिन्स I इज इक्वल टू 10 एम्पियर. चालेल. देन कॅपिटल R दिलाय का, नाही. सो कॅपिटल R आपण V अपॉन I म्हणू शकतो. कॅपिटल R याच्यात नाहीये. सो V किती घ्यायला लागेल मग, 80 व्होल्ट म्हणूया. सो 80 अपॉन 10, सो इट बिकम्स 8 ओहम. चालेल. येस, चालेल. काय केलं बघा, हे पहिल्यांदा तिथं सॉल्व्ह करून घेतलं, त्यातला I आणि R ची व्हॅल्यू लिहिली. आता बघा
यल काढायचं आपल्याला. यल लिहिता आहे ना यल. आता हा मी आय स्क्वेअर लिहितो. हे इक्वेशन मी रिअरेंज करतो बघा. एक्सेल म्हणजे काय 2 पाय FL चा स्क्वेअर इज इक्वल टू ERMS चा स्क्वेअर आणि मायनस हे आय स्क्वेअर आणि हे आर स्क्वेअर. आता आय आणि आर आपल्याला दोन्ही पण मिळालेले आहेत. बघा आता आपल्याला यल पाहिजे ना यल, म्हणून मी काय लिहितो बघा एल स्क्वेअर लिहितो इथला. हा इज इक्वल टू ERMS चा स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर आर स्क्वेअर अपॉन हे आय स्क्वेअर हे 4 पाय स्क्वेअर आणि एफ स्क्वेअर उजवीकडं येतो. सो आता हे सगळं सॉल्व करायला लागेल बघा. आणि हे सगळं सॉल्व करून पुन्हा त्याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल म्हणजे इंडक्टरची व्हॅल्यू मिळेल. आता चेक करूया आपण आधी सगळ्या व्हॅल्यू आहेत का. ERMS आहे का आहे. आय आणि आर आहेत का तर इथं आहेत बघा आय आणि आर. आय आहे का आहे. 4 माहित आहे पाय स्क्वेअर माहित आहे एफ माहित आहे का 50 हर्ट्झ माहित आहे. सो थोडक्यात काय की ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. आता तुमचं काम काय की हे सगळं कॅल्क्युलेशन्स सॉल्व करायचे आणि ह्याचं स्क्वेअर रूट काढायचं पुन्हा, कारण हे स्क्वेअर आहे ना सगळं. सो स्क्वेअर रूट काढले की तुम्हाला कशाची व्हॅल्यू मिळेल. सो इंडक्टरची व्हॅल्यू मिळेल. सो आन्सर आहे याचं 0.065 हेनरी. सी ऑप्शन आहे याचं. जेई मेनचं एक्झाम्पल आहे. जेई मेन 2016 जेई मेनला हे एक्झाम्पल विचारलेलं आहे. बघा AC सर्किटमध्येच फॉर्म्युला आहेत का, मग झेडचा असेल किंवा ERMSचा असेल तोच फॉर्म्युला फक्त आपण काय करतो रिअरेंज करू इथं लिहिलेलं आहे. बघा लिहून घ्या. बघा ही कन्सेप्ट कुठली होती. AC सर्किटमध्ये बरेचसे फॉर्म्युले जे आहेत ते लक्षात राहण्यासारखे आहेत, सोपे आहेत. पण महत्त्वाचं काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर इंडक्टर, कपॅसिटर आणि रेजिस्टर. आठवतंय का बघा मी तुम्हाला बऱ्याच वेळेला म्हटलं होतं की हे जे 4 पार्ट आहेत ते नीट लक्षात ठेवा. रेजिस्टर, इंडक्टर, कपॅसिटर आणि कॉम्बिनेशन. सो कॉम्बिनेशनवरची बऱ्याच वेळेला एक्झाम्पल येतात. मग काही वेळेला असं होतं की फक्त रेजिस्टन्स आणि फक्त इंडक्टर असतो, तिथं कपॅसिटर नसतो. मग त्यावेळेस त्या आपला जो झेडचा फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो आपण. बेसिक फॉर्म्युले जे आहेत ते राहणारच आहेत, फक्त त्याच्यामध्ये चेंज करत जायचं की सर्किट कुठलं दिलंय. न्यूमेरिकल वाचल्यानंतर सर्किट कळतं की त्या सर्किटमध्ये कोण कोण आहे. फक्त रेजिस्टन्स आहे, इंडक्टर आहे, फक्त रेजिस्टन्स आहे का कपॅसिटर आहे का, फक्त इंडक्टर आहे का कपॅसिटर, हे आपल्याला लक्षात येतं. ते लक्षात आल्यानंतर मग आपण फॉर्म्युल्यामध्ये चेंज करायचं आहे. सो हेच सगळं बऱ्याच वेळेला इथं रिपीट होतंय. चला नेक्स्ट बघूया. ओके, हा नीटचा क्वेश्चन आहे. नीट एक्झामिनेशन. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स, कपॅसिटन्स अँड इंडक्टन्स आर 80 व्होल्ट, 40 व्होल्ट अँड 100 व्होल्ट रिस्पेक्टिव्हली इन अन LCR सर्किट. सो द पॉवर फॅक्टर ऑफ द सर्किट इज. पॉवर फॅक्टर विचारलेला आहे cos phi. चला पहिल्यांदा आपण काय करूया गिवन पॉइंट्स लिहा. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स, रेजिस्टन्सच्या ठिकाणचं व्होल्टेज दिलेलं आहे. चला ER म्हणूया. R इज व्हॉट रेजिस्टन्स. नेक्स्ट कपॅसिटन्स EC म्हणूया आणि इंडक्टर म्हणूया 100 व्होल्ट. बरोबर ना. येस इन LCR सर्किट. सो पॉवर फॅक्टर cos of phi इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता पॉवर फॅक्टरचे बरेचसे आपण फॉर्म्युले लिहिले होते. cos phi इज इक्वल टू सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला आपण R/Z लिहिलेला होता. R/Z. ओके, सो फॉर्म्युला लिहितो मी. आठवते का हा फॉर्म्युला. ओके, हाच फॉर्म्युला मी असा लिहिला तर चालेल. I × ER आणि हा I × ERMS म्हणतो मी. चालू शकतो ना. R/Z म्हणजे रेजिस्टन्स आपण रेजिस्टन्स आहे तर EMF आपण EMF होऊ शकतं ना. मग हाच असं लिहिलं तर चालेल. सो ERMS बद्दल आपण आता तिघं पण आहेत म्हणजे काय R² + XL - XC² होतं ना. सो R² +
एक्सेल मायनस एक्सीचा स्क्वेअर, म्हणजे EMFच्या फॉर्ममध्ये मी फॉर्म्युला लिहिला बघा. आपण तयार केला ना फॉर्म्युला, चालू शकतं का बघा. आपण झेड म्हणजे काय लिहितो, अंडर रूट आर स्क्वेअर प्लस हे एक्सेल आणि एक्सीचा स्क्वेअर लिहितो, असं लिहितो ना आपण. झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सेल मायनस एक्सी स्क्वेअर. हेच आपण EMFच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. ह्याला ERMS म्हणा, ह्याला ER म्हणा, ह्याला EL म्हणा, ह्याला EC म्हणा, चालू शकतं ना. सिम्पल आहे. सो ह्या व्हॅल्यू जर आपण इथं पुट केल्या तर आपल्याला आन्सर हे मिळू शकेल. सो cos of phi is equal to what is ER, this is 80 upon under root 80 square plus EL minus EC आपण किती घेऊया, 100 minus 40 स्क्वेअर. मग हे आता पुढं तुम्ही सॉल्व करा, मी जेवढं तोंडी येईल तेवढंच करतो. सो 80चा स्क्वेअर प्लस हा 60चा स्क्वेअर, चेक करा. आता मात्र हे जमेल ना. येस. सो 0.8 येते बघा आन्सर याचं, 97.8. डी ऑप्शन. चला लिहून घ्या हा क्वेश्चन. चला पुढचा घेऊया. सो cos phi इज इक्वल टू 0.8, पॉवर फॅक्टर मिळाला आपल्याला 0.8. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला, अल्टरनेटिंग करंट ऑफ पीक व्हॅल्यू 2 pi ampere flows through the primary coil of the transformer. The coefficient of mutual inductance between primary and secondary coil is 1 Henry. The peak EMF induced in the secondary coil is bracket मध्ये frequency दिलेली आहे 50 Hz. MST CET 2016 चा हा क्वेश्चन आहे. चला आपल्याला विचारलेला आहे पीक EMF. आधी बघूया पीक व्हॅल्यू दिलेली आहे करंटची. सो I0 दिलेला आहे, I0 2 pi ampere. नेक्स्ट म्युच्युअल इंडक्टन्स दिलेला आहे M 1 हेनरी म्हणूया, M दिलेला आहे 1 हेनरी आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 50 हर्ट्ज, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आणि विचारलेला आहे E0 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सो आता इंडक्टिव्ह सर्किट आहे ना, इंडक्टर आहे किंवा म्युच्युअल इंडक्टन्स आहे. सो इंडक्टिव्ह सर्किट आहे. सो E0 इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, I0 इंटू एक्सेल लिहू शकतो. सो फॉर्म्युला E0 इज इक्वल टू I0 इंटू रेजिस्टन्स ना. सो रेजिस्टन्सच्या ऐवजी आपण काय लिहिलं, एक्सेल लिहिलं. हाच फॉर्म्युला आपण असा लिहूया I0 एक्सेल म्हणजेच काय ओमेगा एल, I0 2 पाय FL म्हणूया. आता एल माहीत नाही पण ह्याला एल म्हणलं तरी चालेल का, इंडक्टन्सच आहे ना, म्युच्युअल काय सेल्फ काय, शेवटी एलची व्हॅल्यू आपण इथं एम पुट करू शकतो. सो दिस इज द फॉर्म्युला ऑफ E0. बघा समजलं का. सो E0 इज इक्वल टू I0 2 पाय F इंटू एल. आता बघा सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. I0 म्हणजे किती 2 पाय दिलेला आहे, दिस इज 2 पाय, फ्रिक्वेन्सी इज गिवन दॅट इज 50 आणि एल इज गिवन दॅट इज 1 हेनरी म्हणलेला. सो कन्वर्जनची काही गरज नाही आहे, हे फक्त कॅन्सल होईल. सो हे बघा हे तोंडी येतं आहे कॅल्क्युलेशन. सो जे काही पीक व्होल्टेज आहे किंवा पीक EMF आहे E0 ते किती मिळेल 200 मिळेल. सो ऑप्शन बी आहे बघा बी. सो काय केलं बघा, जो पीक EMFचा फॉर्म्युला आहे तो यूज केला. तर हा फॉर्म्युला असा काय यूज केला लक्षात येतोय का बघा, ओहम्स लॉ सिंपल, V इज इक्वल टू IR, V च्या ऐवजी E0, I च्या ऐवजी I0 आणि R च्या ऐवजी एक्सेल. सर्किट कुठला आहे मी त्याच्यावरून म्हटलं ना, जर तिघांचं कॉम्बिनेशन असतं तर इथं झेड आला असता, इथं जर फक्त कॅपॅसिटन्स असता तर XC आला असता जो की 1/ω असतो किंवा 1/2πfc असतो. जर सर्किट रेजिस्टिव्ह असतं तर फक्त इथं R लिहिला असता. सो डिपेंड आहे की सर्किट कुठला आहे, सर्किट ओळखायचं आहे आणि त्या सर्किटवरनं मग कंडिशन इथं पुट करून आन्सर सॉल्व्ह करायचं आहे. सो लिहून घ्या आन्सर हे. सो याचं आन्सर असेल 200 व्होल्ट. बघा समजतंय का, इट इज व्हेरी इझी. MST CET 2016चा हा क्वेश्चन आहे.
नेक्स्ट लिहून घ्या हे सगळं. चला पुढचा घेऊया क्वेश्चन. हा सुद्धा MST CET 2015चा आहे. चला क्वेश्चन काय आहे बघा. सेम करंट इज फ्लोइंग इन टू AC circuits. फर्स्ट कंटेन्स ओनली इंडक्टन्स अँड सेकंड कंटेन्स ओनली कॅपॅसिटन्स. सेम करंट फ्लो केला, पहिल्यांदा इंडक्टन्स सर्किटमधून फ्लो केला आणि नंतर कॅपॅसिटन्स सर्किटमधून फ्लो केला. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ AC इज इन्क्रीज्ड फॉर बोथ, दोन्ही केसेससाठी जर फ्रिक्वेन्सी वाढवली तर करंट वरती काय फरक पडेल असा प्रश्न आहे. चला तर आपण पहिल्यांदा इंडक्टिव्ह सर्किटसाठी बघूया. इंडक्टिव्ह सर्किट आता इथे कोण कोण आहे बघा. करंट पाठवला, समजा I पाठवला. इंडक्टिव्ह सर्किटचा रेजिस्टन्स कोण असतो, रेजिस्टन्स म्हणजे अपोजिशन फॅक्टर कोण असतो, XL असतो. आणि आता आपल्याला काय करायचे, फ्रिक्वेन्सी वाढवायचे, फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करायचे. ओके. सो करंट आणि रेजिस्टन्स मध्ये रिलेशन कसं असतं, इनव्हर्सली ना. सो I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू XL म्हणलं तर चालेल, चालेल चालेल. हेच मी असं लिहू का, देअरफॉर I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू XL म्हणजेच काय, ओमेगा L. आणि हेच मी असं लिहू का, I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन 2 पाय FL. बघा I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन 2 पाय FL. चालेल लिहिलं तर. आता या रिलेशनवर सांगा की I आणि फ्रिक्वेन्सी मधलं रिलेशन अपोजिट आहे. कुणासाठी, इंडक्टिव्ह सर्किटसाठी. व्हेरी इम्पॉर्टंट. सो फॉर इंडक्टिव्ह सर्किट द रिलेशन बिटवीन करंट अँड फ्रिक्वेन्सी इज अपोजिट. म्हणजे समजा फ्रिक्वेन्सी वाढवली तर करंट काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. मग इथं फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केली आहे ना. सो ॲज फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस द करंट डिक्रीजेस. सो करंट डिक्रीज झाला पहिल्या केसमध्ये, समजलं का बघा. सो करंट इज डिक्रीजेस फॉर फर्स्ट केस. आणि सेकंड केस काय आहे तर कपॅसिटन्स सर्किट आहे. सो मी फॉर कपॅसिटन्स म्हणतो, कपॅसिटन्स सर्किट. सो कपॅसिटन्स सर्किटमध्ये करंट पाठवला आपण I, तर तिथं जो अपोजिशन फॅक्टर म्हणजे रेजिस्टन्स असतो तो कोण असतो, तर XC असतो. बघा इथं जसं XL आहे ना तसं तिथं कोण असतो, XC असतो. म्हणजेच काय, XC म्हणजेच काय, 1 अपॉन ओमेगा C ना, हा अपोजिशन फॅक्टर. मग करंट आणि अपोजिशन फॅक्टर एकमेकांना कसे असतात, इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणजेच मी काय लिहू शकतो, जसं हे लिहिलं तसंच लिहिलं बघा. I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू XL लिहिलं ना, किंवा I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन XL. सेम या कन्सेप्ट प्रमाणे मी कॅपॅसिटरसाठी काय लिहिलं, I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू XC. हेच मी आता असं लिहू का, I इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1 अपॉन XC म्हणजे काय, 1 अपॉन ओमेगा C. हे उलटून गुणाकारात वरती येणार. सो I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ओमेगा C होणार. सो I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 2 पाय FC होणार. सो देअरफॉर I इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर कपॅसिटन्स. किंवा जर कपॅसिटिव्ह सर्किट असेल तर करंट आणि फ्रिक्वेन्सीमध्ये रिलेशन कसं मिळालं, डायरेक्टली प्रोपोर्शनल मिळालं. लक्षात आलं. म्हणजे इंडक्टन्ससाठी ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल होतं, कपॅसिटन्ससाठी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल झालं. मग आता सांगा, जर फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली तर काय होईल, करंट ऑल्सो इन्क्रीज. सो करंट काय होईल, इन्क्रीज होईल. सो आपल्याला एक लक्षात आलं की इफ द सर्किट इज इंडक्टिव्ह देन करंट कमी डिक्रीजेस, and if the circuit is capacitive then current increases. So जर ऑप्शन्स वाचून बघितले तुम्ही तर कळेल की डी ऑप्शन चेक करा. डी ऑप्शन, लुक ॲट द डी ऑप्शन. डिक्रीज इन फर्स्ट सर्किट अँड इन्क्रीज इन सेकंड सर्किट. डिक्रीज इन फर्स्ट सर्किट अँड इन्क्रीज इन सेकंड सर्किट. का तर फर्स्ट सर्किट जे आहे ते कुठलं आहे, इंडक्टिव्ह सर्किट आहे, आणि सेकंड सर्किट आहे ते कुठलं आहे, कॅपॅसिटिव्ह आहे. सो दिस इज द आन्सर, डी ऑप्शन. चल रब करतो. नेक्स्ट, IIT JEE 2010 question. Okay. An AC voltage source of variable angular frequency omega and fixed amplitude V
connected in series with capacitance C and an electric bulb of resistance R, inductance 0. म्हणजे सर्किट जे आहे ते रेजिस्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह आहे. व्हेन ओमेगा इज इन्क्रीज्ड, ओमेगा इन्क्रीज झालं तर काय होईल? सो आत्ताच्या याच्यासारखंच आहे बघा. कॅपॅसिटरचा आठवा जरा सगळ्यांनी. सो कॅपॅसिटरसाठी आपण काय लिहिलं होतं? सो इथं ओमेगा, ओमेगा म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि सो ओमेगा इज इन्क्रीज्ड, करंट इज इन्क्रीज्ड. हा कॅपॅसिटर आहे, हा रेजिस्टर आहे. साहजिकच जर आता रेजिस्टन्स हा फ्रिक्वेन्सी डिपेंडंट नाही आहे. रेजिस्टन्स आणि फ्रिक्वेन्सीचा काही संबंध नसतो, आपल्याला माहित आहे. फ्रिक्वेन्सीचा संबंध कुठे येतो? इंडक्टरला आणि कॅपॅसिटरला येतो, बरोबर. सो आपल्याला इथं काय करायचं आहे? ओमेगा आणि करंट मधलं रिलेशन बघायचं आहे. मग हे सर्किट थोडक्यात कॅपॅसिटिव्ह आहे, मगाच्या सारखंच होणार आहे. ठीक आहे. किंवा अगदी जर आपण याचा झेड बघितला तर काय येईल सांगा? आर स्क्वेअर प्लस एक्सी स्क्वेअर. ओके. सो झेड इज इक्वल टू अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सी म्हणजेच किती? 1 ओमेगा सीचा स्क्वेअर. चालेल. पण झेड म्हणजे आपण काय लिहूया? व्ही इज इक्वल टू आय आर. सो आर इज इक्वल टू व्ही अपॉन आर ना. सो आय आर एम एस अपॉन आय आर एम एस म्हटलं तरी चालेल का? बघा, झेड इज इक्वल टू ई आर एम एस अपॉन आय आर एम एस म्हटलं तरी चालेल. चालेल. सो हे आर स्क्वेअर प्लस 1 अपॉन. आता चेक करा करंट आणि ओमेगा मधलं रिलेशन कसं दिसतंय बघा. तर डायरेक्टली प्रोपोर्शनल दिसतंय. तेही स्क्वेअर वगैरे कन्सिडर करून म्हटलं तरी चालेल. पण एक जनरल रिलेशन सांगा. किंवा मगाशी आपण जर हे सर्किट जर आता आर हा फ्रिक्वेन्सी डिपेंडंट नाही आहे किंवा आर हा फ्रिक्वेन्सीसाठी काय रिलेशन देणार नाही, काय काम करणार नाही, तर कोण काम करेल? सी काम करेल. मग मगाशी आपण सेकंड केस लिहिली होती बघा. जर कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल तर करंट आणि करंट इन्क्रीज किंवा करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी लिहिलं होतं आपण, बरोबर ना. कारण फ्रिक्वेन्सी आणि ओमेगा एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात ना. सो ओमेगा इज इक्वल टू 2πf. म्हणजे फ्रिक्वेन्सी वाढली की ओमेगा वाढणार आहे साहजिकच, म्हणजे करंट वाढणार आहे. मग इथं काय सांगितलंय की व्हेन ओमेगा इज इन्क्रीज्ड, करंट इज ऑल्सो इन्क्रीज. म्हणजे करंट वाढला. चला, ओमेगा वाढला म्हणजे करंट वाढला. मग जर असं असेल तर बल्बवरती काय फरक पडेल? तर साहजिकच बल्ब ग्लो ब्राईटर, बल्ब अजून जास्त ग्लो होईल. सो आपण याला काय म्हणू शकतो? आपण याचा आन्सर बी म्हणू शकतो. सो बी, वी कॅन से दॅट बी इज द आन्सर. दॅट इज बल्ब ग्लोज ब्राईटर. बघा बाकीचे ऑप्शन्स कसे आहेत? बल्ब ग्लोज डिमर आहे, बल्ब ग्लोज ब्राईटर आहे, तिसरा आहे टोटल इम्पिडन्स ऑफ सर्किट इज अनचेंज्ड, टोटल इम्पिडन्स ऑफ सर्किट इज इन्क्रीजेस. हे सगळे ऑप्शन चुकीचे दिसत आहेत. सो बी ऑप्शन जर बघितला तर बी ऑप्शन काय सांगतो की बल्ब जो आहे तो ब्राईट होईल. का? तर करंट वाढला ना. सो बल्बमधनं करंट जर वाढला तर साहजिकच बल्ब जास्त अजून. बघा करंट कमी, व्होल्टेज कमी झालं की करंट कमी होतो, करंट कमी झालं की बल्ब थोडासा डिम होतो ना. पुन्हा व्होल्टेज वाढलं की करंट वाढतो, करंट वाढलं की पुन्हा बल्ब काय होतो? अजून ब्राईट होतो. सो डिम आणि ब्राईट लक्षात येते. करंट कमी असेल तर डिम, करंट जास्त असेल तर ब्राईट. सो इथं करंट काय झाला? जास्त झाला. का? तर ओमेगा सांगितलं इन्क्रीज झालं. सो दिस इज द आन्सर. सो वी कॅन से दॅट बी इज द ऑप्शन. दॅट इज द बल्ब ग्लोज ब्राईट. समजलं? चला रब करतो मी. हे IITचा क्वेश्चन आहे हा. नेक्स्ट, चल क्वेश्चन बघा. ए करंट ऑफ 25/π हर्ट्ज फ्रिक्वेन्सी, हाँ यस दिस इज द फ्रिक्वेन्सी, is passing through an AC circuit having series combination of R and L. R ची व्हॅल्यू दिलेली आहे 100 ओहम, L ची व्हॅल्यू दिलेली आहे 2 हेनरी. द फेज डिफरन्स बिटवीन व्होल्टेज अँड करंट इज. फ्रिक्वेन्सी लिहूया पहिल्यांदा. फ्रिक्वेन्सी, रेजिस्टन्स 100 ओहम and inductance is 2 हेनरी. Then the phase difference between the voltage and current, phi is equal to question mark.
ओळखा फॉर्म्युला फाय. आता कॉस फाय सुद्धा वापरला तरी चालेल, पण कॉस फाय हा पॉवर फॅक्टर जो होता, नॉट फॉर फेज अँगल. टॅन फाय आठवतोय का बघा, टॅन फाय आपण टॅन फाय म्हणलेलं होतं. सो टॅन ऑफ फाय इज इक्वल टू एक्सेल मायनस एक्सी अपॉन आर होतं. चालेल. पण आता सर्किट कुठला आहे बघा, सर्किट फक्त इंडक्टिव्ह आहे. सो एक्सेल घ्यायची गरज आहे का, नाही. सो हाच फॉर्म्युला काय होईल, एक्सेल अपॉन आर होईल. सो दिस इज द फॉर्म्युला. सो टॅन फाय इज इक्वल टू एक्सेल अपॉन आर. पण आपल्याला आता फाय काढायचं, पण एक्सेल आणि आर दिलंय का बघा, आर दिलेला आहे पण एक्सेल दिलंय का नाही. बट एक्सेल इज इक्वल टू काय लिहितो आपण, एक्सेल इज इक्वल टू ओमेगा एल किंवा एक्सेल इज इक्वल टू 2π FL. तुम्हाला कशाची व्हॅल्यू निघेल, एक्सेलची व्हॅल्यू निघेल. सो देअरफॉर मग ही जर व्हॅल्यू आपण इथं पुट केली तर आपण म्हणूया टॅन ऑफ फाय इज इक्वल टू एक्सेलच्या ऐवजी आपण ओमेगा एल लिहितोय अपॉन आर. सो 2π FL अपॉन आर. आता चेक करा, एफ दिलेला आहे, आर दिलेला आहे, एल दिलेला आहे. सुटतं तेवढं सोडूया. सो 2π F 25 अपॉन पाय. बघा हे कॅन्सलच होण्यासाठी दिलेलं आहे. एल 2 आणि अपॉन आर 100 हे जाईल. सो 25 दुरे 50 आणि 50 दुने 100. सो 1. सो व्हेरी सिम्पल, tan of phi is equal to 1. Okay, therefore phi is equal to tan inverse of 1. सो टॅनच्या 45 अँगलची व्हॅल्यू किती असते, 1 असते ना. चालेल. सो लुक ॲट द आन्सर, 45 डिग्री. चालेल का. सो 45 डिग्री मीन्स वी कॅन से दॅट ऑप्शन डी म्हणू शकतो आपण. या सोपा आहे का बघा. सो वन अनदर मल्टिपल चॉईस क्वेश्चन. बघा समजले का सगळे. ओके. So this is the answer. So these are the today's discussion. बघा याच्यामध्ये काही आपण एक्झरसाइजेस मधले न्यूमेरिकल बघितले, ॲज वेल एज काही महत्त्वाचे CET किंवा JEE मेन, नीट किंवा इवन IITचा एक क्वेश्चन बघितला. सो CETसाठी हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण बघितले. सो दिस इज द एंड ऑफ द AC सर्किट. या ठिकाणी AC सर्किट हा टॉपिक पूर्णपणे संपतो आहे. लक्षात आलं. आता आजचं तुमचं काम काय असेल, होमवर्क आज काही मी देत नाही आहे कारण आज न्यूमेरिकल झाले सगळे. मग आजचं काम काय असेल तर जे काही झालेले न्यूमेरिकल्स आहेत ते सगळे लिहिणे, क्वेश्चन लिहिणे, त्याचा आन्सर खाली लिहिणे. जे काही CETचे क्वेश्चन्स डिस्कस केले, MCQ डिस्कस केले, त्याचा क्वेश्चन लिहिणे, त्याचा आन्सर लिहिणे. दिस इज द युअर होमवर्क ओनली. आज काय सेपरेट क्वेश्चन्स कुठले नाही आहेत. फक्त आज जे झालेलं आहे तेवढं तुमचं आजचं सगळं ॲज अ होमवर्क असेल. ते व्यवस्थित करा. आजच्या लेक्चरमध्ये किंवा आजच्या काही क्वेश्चन्समध्ये, आजच्या काही ॲन्सर्समध्ये काही शंका असतील तर तशा लिहून ठेवा आणि तशा त्या विचारा. सो या ठिकाणी AC सर्किट हा पूर्णपणे विथ डिस्कशन ऑफ CET क्वेश्चन्स. मला वाटते बरेच प्रत्येक लेक्चरला आपण CETचे क्वेश्चन डिस्कस केले, आजही काही CETचे क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. सो मॅक्सिमम क्वेश्चन डिस्कस करायचा प्रयत्न केलेला आहे. DPP दिलेला आहे तो सॉल्व करा, टेस्ट घेतली त्याच्यावरती ती सॉल्व करा, आणि ज्या काही संडेच्या टेस्ट होतात त्याचंही डिस्कशन होत असतं तर त्याचेही सगळे आन्सर्स व्यवस्थित लिहून ठेवायचा प्रयत्न करा. ओके. सो आज आपण थांबूया इथं. पुढच्या लेक्चरपासून आपण नवीन टॉपिक सुरू करतोय. याच्या पुढचा टॉपिक असेल. सो त्यामुळे झालेला अभ्यास हा करणंसुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो अभ्यास करत राहा. काही शंका असतील तर त्या शंका तशा विचारा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत थँक्यू सो मच.